28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान दुर्घटनेत अजितदादांचं निधन झालं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण आज जेव्हा या अपघाताची खरी माहिती समोर आली तेव्हा महाराष्ट्राला दुसरा आणि खूप मोठा धक्का बसलाय. CIDच्या चौकशीतून एक अशी धक्कादायक बाब आणि एक असं भयानक सत्य समोर आलंय जे इतकं वेगळं आणि इतकं भयावह आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जे लोक कालपर्यंत दुःख व्यक्त करत होते त्यांच्या चेहऱ्यावर आता प्रचंड राग दिसू लागलाय, कारण या अपघाताची खरी माहिती जी दाबून ठेवली होती ती आता पूर्णपणे समोर आली आहे. कालपर्यंत दादा जिवंत आहेत, दादा लवकरच परत येणार अशा अफवा जोरात पसरल्या होत्या. पण अचानक या अपघाताची एक अशी बाजू समोर आली जी आत्तापर्यंत दडपून ठेवली होती आणि कधीच उघड केली नव्हती. या माहितीमुळे त्या सगळ्या अफवा पूर्णपणे खोट्या ठरल्या, कारण 28 जानेवारीला अपघात खरंच झाला आणि 28 जानेवारीपासून आजपर्यंत जे घडलं ते सगळ्यांना माहीत होतं. पण एक मोठं रहस्य होतं जे 27 जानेवारीच्या रात्री घडलं होतं. दादांना एक खास फोन आला होता. तो फोन एका महत्त्वाच्या फाईल संबंधी होता आणि त्याच फोनमुळं व त्या फाईलमुळं हा अपघात घडवला गेला. आणि या सगळ्यामागे कोण आहे याचं एक मोठं नाव आता समोर आलंय, जे ऐकताच महाराष्ट्राला खरा धक्का बसलाय. खरं तर 28 जानेवारीला अपघात झाला खरा, पण त्याची सगळी पूर्वतयारी आणि खरा गेम प्लॅन हा 27 जानेवारीला रचला गेला होता असं आता बोललं जाऊ लागलंय. कारण 27 जानेवारीला जे विमान दादा बसणार होते ते विमान गुजरातमधून आलं होतं अशी माहिती संजय राऊत यांनी संसदेत दिली होती. अर्थात विरोधी पक्षाचा नेता बोलतोय म्हणून लोकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. संजय राऊत सांगत होते की ते विमान गुजरातमधून आणलं गेलं होतं. दादांकडे एक फाईल होती आणि त्या फाईलमधून ते काही मोठ्या नेत्यांचे बुरखे उघडे करणार होते असं ते म्हणत होते. लोकांना त्यावर विश्वास बसत नव्हता. पण जेव्हा आज अचानक CIDचा तपास समोर आला तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं. कारण त्या रात्री एक फोन, एक फाईल आणि ती फ्लाईट या 3 गोष्टींमुळे सगळं चित्र पूर्णपणे उलटं झालं आहे. कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवलं जात होतं ते पूर्णपणे वेगळं निघालं आणि या अपघातात खरं सत्य खूपच भयानक आहे. हे सत्य CIDनं शोधून काढलं आहे. CID जेव्हा तपास करते तेव्हा पुराव्यांच्या पातळीवरून सगळं शोधून काढते, हे सगळ्यांना माहीत आहे. CIDनं एक नाही तर 3 पुरावे शोधून काढले आहेत जे अपघाताच्या आदल्या रात्रीचे आहेत. या 3 पुराव्यांमुळे संशयाची सुई एका मास्टरमाइंडकडे गेली आहे. आता त्या मास्टरमाइंडला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मग नेमकं 27 तारखेच्या रात्री काय घडलं, 28 तारखेला हा अपघात कशा पद्धतीने घडवला गेला, कोणते ते 3 महत्त्वाचे मुद्दे ज्यामुळे हा अपघात घडला, या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे, CIDनं काय तपास केला आहे आणि महाराष्ट्रातील लोक CIDचं अभिनंदन का करत आहेत, चला या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 28 तारखेला सकाळी 8:45 विमान अपघात झाला आणि त्यात महाराष्ट्राचे लाडके दादा यांचं निधन झालं. ही बातमी आली होती. इथपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी, पदभार ग्रहण, जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आणि नंतर सुनेत्रा वहिनींच्या राज्यभर झालेल्या सभा याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. पण 28 तारखेच्या आधी मुंबईत नेमकं काय घडलं होतं, 27 तारखेच्या रात्री काय घडलं, खरा गेम प्लॅन काय होता जो आदल्या रात्रीच रचला गेला होता, याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली होती. लोकांना वाटलं होतं की हा फक्त संशय आहे, जाऊ द्या. पण जेव्हा CIDच्या तपासात काही ठोस तथ्य समोर आली तेव्हा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडाला. खरं तर 28 तारखेच्या अपघाताची खरी माहिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला 27 जानेवारीच्या संध्याकाळी मुंबईत जावं लागेल. 27 जानेवारीची ती संध्याकाळ दादांच्या बंगल्यावर सर्वसामान्यांसारखीच होती. दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी असायची, पण संध्याकाळी गर्दी थोडी उसरली होती. दादा थोडे शांत दिसत होते. एका महत्त्वाच्या सूत्राच्या मते दादांनी त्या दिवशी आपल्या सगळ्या फाईल्स वेळेत पूर्ण केल्या होत्या आणि त्यांनी आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला बोलावलं होतं. ही गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. ड्रायव्हरनंही एक मुलाखत दिली होती. दादांनी ड्रायव्हरला सांगितलं की वाहनांची पूर्ण तपासणी करून घ्या. दादांना रस्त्यानं प्रवास करायला खूप आवडायचं. ते नेहमी रस्त्यानं प्रवास करायचे, कारण रस्त्यावर लोकांना भेटता यायचं, रस्त्याची पाहणी करता यायची, वातावरणाचा अंदाज घेता यायचा, वाटेतील गाव, तिथली माणसं, प्रवासाचं साहित्य सगळं पाहता यायचं. त्यांच्या सूचनेनुसार चालकानं गाडीचं इंधन, टायर आणि प्रवासातलं साहित्य सगळं तपासलं. सगळं नियोजित होतं. आता फक्त गाडी सुरू करून निघायचं होतं. पण म्हणतात ना, माणूस काही ठरवतो आणि नियती वेगळी योजना आखते. आता हा मुद्दा रोहित पवारांनी उचलला होता. रोहित पवारांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की 27 तारखेच्या रात्री दादांना फोन आला, तो फोन काय होता, त्यामुळे प्रवासात कसा बदल झाला आणि पुढे त्या प्रवासामुळे कशी ही घटना घडली, हा घटनाक्रम जाणून घेणं गरजेचं आहे. रात्री दादा झोपण्याआधी ज्या घडामोडी घडल्या त्या कुणालाच माहीत नव्हत्या, कारण दुसऱ्या दिवशी दादांसोबत हा दुर्दैवी प्रसंग घडला. सगळ्यांचे लक्ष तिकडे होतं, पण आदल्या रात्री काय घडलं हे कुणालाच माहीत नव्हतं.
साधारण रात्री 10 वाजता दादा आपल्या कक्षात जात असताना त्यांच्या खासगी फोनची रिंग वाजली आणि इथूनच या कथेला पहिलं रहस्यमय वळण मिळालं. तो फोन नेमका कुणाचा होता हे आजही मोठं रहस्य आहे. पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाच्या निरीक्षणानुसार फोन आल्यावर दादांच्या चेहऱ्यावरील शांतता अचानक उडाली. काही वेळापूर्वी संयमी असलेला हा नेता अचानक विचलित झाला. तो संवाद सुमारे 15 मिनिटं चालला, ज्यात दादांचा आवाज कधी चढत होता तर कधी गंभीर होत होता. इतकी घाई कशाला, मी परत आल्यावर बघतो, हे दादांचे शब्द त्या रक्षकानं स्पष्ट ऐकले होते. पण पलीकडून कदाचित इतका दबाव आला की दादांना निर्णय बदलावा लागला. संवाद संपताच दादांनी मंत्रालयातील एका बड्या सचिवाला फोन करून एका विशिष्ट फाईलबाबत चौकशी केली. आता प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या धामाधुमीत अशी कोणती फाईल होती जिच्यामुळे उपमुख्यमंत्र्यांची झोप उडाली? मध्यरात्री 12 वाजले होते. मंत्रालयाचा परिसर नेहमीच शांत असतो, पण त्या रात्री 7व्या मजल्यावरील एका दालनात दिवे सुरू होते. CIDसाठी हाच तपासाचा टर्निंग पॉइंट ठरला. CCTVमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या, ज्यात एक मुखवटाधारी व्यक्ती रेकॉर्ड रूममध्ये काहीतरी शोधत होती. देवगिरीवर दादांची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती, कारण त्यांना सांगितलं गेलं की ती फाईल गहाळ आहे. रस्त्यानं वेळेत पोहोचण्यासाठी ती फाईल रात्रीच हवी होती, पण ती मंत्रालयातून बाहेर यायला पहाटे 4 वाजले. यामुळे रस्त्यानं प्रवासाचा मुहूर्त टळला. ही फाईल म्हणजे त्या कटाचा पहिला दुवा होता, ज्यानं दादांना वेळेच्या जाळ्यात अडकवून विमान प्रवासाशिवाय दुसरा पर्यायच ठेवला नाही. जेव्हा रस्त्यानं प्रवास शक्य राहिला नाही, तेव्हा विमानाचा निर्णय झाला. पण इथेच CIDला तांत्रिक सुगावा मिळाला. ज्या खासगी कंपनीचं विमान दादा वापरणार होते, त्या हँगरमध्ये आदल्या रात्री काही अनोळखी तंत्रज्ञ शिरले होते असं निष्पन्न झालं. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक शंका खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. त्या रात्री तिथे रमेश नावाचा एक इंजिनियर शेवटचा दिसला होता. CIDच्या माहितीनुसार रमेशच्या बँक खात्यात आदल्या दिवशीच एका निनामी परदेशी कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली होती. विमान लोकेशन सांगणारा ट्रान्सपोर्टर आणि इंधन यंत्रणेत छेडछाड केल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. हे काम इतकं सफाईदार होतं की वैमानिकाला टेक ऑफ वेळी काहीच संशय आला नाही. आता या नाटकात त्या पात्राची एंट्री होते ज्याच्यावर संशयाची सुई ठरली आहे. रोहित पवारांनी विदर्भातील बलाढ्य नेत्याचा उल्लेख केला, तर प्रमोद हिंदुरावांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं. प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि ज्यांचे दिल्लीशी घनिष्ठ संबंध आहेत. तपासातून समोर आलं की पटेलांनी त्या रात्री दादांना 3 वेळा फोन केला होता. त्यांचा आग्रह होता की ती फाईल स्वाक्षरी केल्याशिवाय मुंबई सोडू नका, कारण दिल्लीचा तसा निरोप आहे. हा केवळ कामाचा ओढा होता की दादांना मुंबईत रोखून धरण्याची चाल होती? दादांच्या निधनानंतर ज्या राजकीय घडामोडी वेगानं घडल्या आणि दादांचा विरोध असलेल्या गोष्टी मार्गी लागल्या, त्यावरून राजकीय विश्लेषकांचे मत आहे की सर्वाधिक फायदा प्रफुल्ल पटेल यांचा झाला. 28 जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ दादा विमानाकडे निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या तणावाचा थकवा दिसत होता. विमानात सुमित कपूर नावाचे अनुभवी पायलट होते. उड्डाण सुरळीत झालं, पण अवघ्या 15 मिनिटात संपर्क तुटला. विमान हवेत असतानाच निकामी झालं. वैमानिकानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ट्रान्सपोर्टर आधीच बंद करण्यात आलं होतं. शेवटच्या काही सेकंदात नेमकं काय झालं? इंजिन निकामी केलं गेलं की छोटासा स्फोट झाला? CIDच्या हाती लागलेल्या ब्लॅक बॉक्समधील डेटाशी सुद्धा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर येत आहे. जर हा साधा अपघात असता तर डेटा डिलीट करण्याची गरज काय होती? आता CIDची टीम त्या फरार रमेशच्या शोधात आहे, जो घटनेच्या दिवसापासून गायब आहे. त्याचा शेवटचं लोकेशन दक्षिण मुंबईत होतं. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. रमेशला देशाबाहेर पाठवलं गेलं की त्याचा आवाज कायमचा दाबला गेला अशी शंका CIDला आहे. तपासाच्या खोलात जाण्यावर अनेक बड्या नेत्यांचे चेहरे समोर येत आहेत. रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न मार्मिक आहेत. विमान कंपनी कुणाची, रमेशची नियुक्ती कुणी केली, या प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यात आहेत. कायदेशीर कारणांमुळे तपास यंत्रणा थेट कोणावर आरोप करत नसल्या तरी हा एका मोठ्या सत्तेच्या खेळाचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. अजितदादा पवार, ज्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली, त्यांना 28 जानेवारीच्या त्या काळरात्रीनं महाराष्ट्राकडून हिरावून घेतलं. मंत्रालयातील ती फाईल, रात्रीचे फोन कॉल्स, रमेशचं गायब होणं आणि नंतरची राजकीय उलथापालथ, हे सगळे बिंदू जोडले तर एक भयानक चित्र समोर येतं.